पाठ क्रमांक 8 सेल्स आणि बॅटरीज. परिचय. इसवी सन 1800 मध्ये व्होल्टा या शास्त्रज्ञाने रासायनिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या सेलचा शोध लावला. इसवी सन 1802च्या सुमारास जोहर रिटर या शास्त्रज्ञाने रिचार्जेबल सेलची कल्पना जगापुढे मांडली. इसवी सन 1859 साली गेस्टन प्लॅन्टे यांनी स्प्रिंगच्या आकाराचे इलेक्ट्रोड्स वापरून लेड ॲसिड बॅटरीमध्ये क्रांती घडवून आणली. इसवी सन 1881च्या सुमारास फेरे या शास्त्रज्ञाने लेड ऑक्साईडचा वापर करून पॉझिटिव्ह प्लेट्स बनविलेल्या लेड ॲसिड बॅटऱ्यांचा शोध लावला. इसवी सन 1912 साली ॲटोमोबाईल क्षेत्रामध्ये वापरण्यास योग्य अशी पहिली बॅटरी तयार केली. इसवी सन 1960च्या सुमारास शिल्डेड मेंटेनन्स फ्री लेड ॲसिड बॅटरीचा शोध लागला. दरम्यानच्या काळामध्ये निकेल कॅडमियम, निकेल मेटल हायड्राईड, लिथियम अशा प्रकारच्या बॅटऱ्यांचा शोध लागला. व्याख्या. डेफिनेशन्स. सेल जो घटक रासायनिक ऊर्जेचे रूपांतर डीसी विद्युत ऊर्जेमध्ये करतो त्या घटकाला सेल म्हणतात. बॅटरी एकाच कंटेनरमध्ये अनेक सेल्स सिरीजमध्ये जोडून तयार केलेल्या घटकाला बॅटरी म्हणतात. थोडक्यात सेलच्या संचाला बॅटरी म्हणतात. एका बॅटरीमध्ये 2 किंवा त्यापेक्षा अधिक सेल असू शकतात. प्रायमरी सेल ज्या सेलमध्ये रासायनिक ऊर्जेचे डीसी विद्युत ऊर्जेत रूपांतर होते आणि पूर्ण डिस्चार्ज झाल्यानंतर पुन्हा चार्ज करता येत नाहीत त्यांना प्रायमरी सेल म्हणतात. सेकंडरी सेल ज्या सेलमध्ये विद्युत ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करून पुन्हा रासायनिक ऊर्जेचे डीसी विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करता येते अशा सेलला सेकंडरी सेल म्हणतात. सेलचा अंतर्गत रेझिस्टन्स. सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनलमध्ये असणाऱ्या रेझिस्टन्सला सेलचा अंतर्गत रेझिस्टन्स म्हणतात. यासाठी आर हे अक्षर वापरतात. सेलसाठी वापरलेला पदार्थ, प्लेटचा क्रॉस सेक्शनल एरिया आणि 2 इलेक्ट्रोडमधील अंतर यावर हा अवलंबून असतो. सेलचा EMF. सेलवर कोणत्याही प्रकारचा लोड जोडलेला नसताना त्याच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनलवर मिळणाऱ्या व्होल्टेजला सेलचा EMF म्हणतात. यासाठी EMF हे अक्षर वापरतात. हा नेहमी टर्मिनल व्होल्टेजपेक्षा जास्त असतो. सेलचा व्होल्टेज ड्रॉप. सेलवर लोड जोडला असता त्यामधून करंट वाहू लागल्याने त्याच्या इंटरनल रेझिस्टन्समध्ये खर्च होणाऱ्या व्होल्टेजला सेलचा व्होल्टेज ड्रॉप म्हणतात. यासाठी VD हे अक्षर वापरतात. हा कमीत कमी असल्यास सेलचे टर्मिनल व्होल्टेज जास्त प्रमाणात मिळते. सेलचा पोटेन्शियल डिफरन्स. सेलवर लोड जोडला असता सेलच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनलवर मिळणाऱ्या व्होल्टेजला सेलचा पोटेन्शियल डिफरन्स म्हणतात. यासाठी PD हे अक्षर असून हा व्होल्टमध्ये मोजतात. प्रायमरी सेल आणि त्याचे प्रकार. इलेक्ट्रोलाइटमध्ये 2 वेगवेगळ्या धातूंचे इलेक्ट्रोड्स बुडवून त्यावर लोड जोडला असता त्या 2 इलेक्ट्रोडच्या टोकामध्ये EMF निर्माण होतो. या तत्वावर प्रायमरी सेल कार्य करतात. प्रायमरी सेलचे प्रकार पुढे दिले आहेत. व्होल्टॅक सेल, लेकलॅन्शे सेल, ड्राय सेल, मर्क्युरी सेल, सिल्वर ऑक्साईड सेल, लिथियम सेल, अल्कलाईन सेल, फोटोव्होल्टिक सेल, फोटोकंडक्टिव्ह सेल. व्होल्टॅक सेल. इसवी सन 1800च्या सुमारास गॅओनी व्होल्टा या शास्त्रज्ञाने रासायनिक क्रियेद्वारे EMF निर्माण करता येतो असे सिद्ध केले. त्यांनी बनविलेल्या सेलला व्होल्टॅक सेल अथवा वेट सेल, द्रवरूपी सेल म्हणतात. रचना. या प्रकारच्या सेलमध्ये एका काचेच्या भांड्यामध्ये सौम्य सल्फ्युरिक ॲसिड इलेक्ट्रोलाइट भरून यामध्ये कॉपर आणि झिंकचे इलेक्ट्रोड्स काही अंतर ठेवून बुडवलेले असतात. सेलवर लोड जोडला असता कॉपर इलेक्ट्रोडकडून लोडमार्फत झिंक इलेक्ट्रोडकडे करंट वाहतो. या प्रकारे त्यांच्यामध्ये रासायनिक क्रिया होऊन झिंकवर इलेक्ट्रॉड्सचे प्रमाण वाढल्याने तो निगेटिव्ह चार्ज होतो. कॉपर इलेक्ट्रोडने इलेक्ट्रॉन्स गमावल्याने तो पॉझिटिव्ह चार्ज होऊन सेलमध्ये EMF निर्माण होतो. रासायनिक प्रक्रिया.
सेलवर लोड जोडताच सेलमधून करंट वाहू लागून इलेक्ट्रोलाइटचे विघटन होते आणि त्यापासून हायड्रोजनचे पॉझिटिव्ह आणि सल्फेटचे निगेटिव्ह आयन्स मुक्त होतात. हायड्रोजनचे आयन्स झिंककडून मुक्त होऊन इलेक्ट्रोलाइटमार्फत बुडबुड्याच्या स्वरूपात कॉपर इलेक्ट्रोडवर आणि सल्फेटचे निगेटिव्ह आयन्स झिंक प्लेटवर जमा होतात. Zn + H2SO4 = ZnSO4 + H2. झिंक + गंधकाम्ल = झिंक सल्फेट + हायड्रोजन. बाह्य सर्किटमधून इलेक्ट्रॉन्स झिंककडून कॉपर इलेक्ट्रोडकडे आणि अंतर्गत सर्किटमध्ये कॉपर इलेक्ट्रोडकडून झिंक इलेक्ट्रोडकडे वाहतात. या क्रियेमुळे सुटे होणारे हायड्रोजनचे बुडबुडे कॉपर इलेक्ट्रोडच्या पृष्ठभागावर जमा होतात. हायड्रोजन इन्सुलेटर असल्याने सेलच्या अंतर्गत रेझिस्टन्समध्ये वाढ होऊन EMFचे प्रमाण कमी होते. सेल पूर्णपणे डिस्चार्ज झाला असता त्यामधून करंट वाहण्याचे थांबते. गुणधर्म: EMF त्वरित मिळतो. EMF 1.08 व्होल्ट इतका असतो. अंतर्गत रेझिस्टन्स जास्त असतो. अंतर्गत दोषामुळे आयुष्यमान कमी असते. लोकल ॲक्सायझेशन यांसारखे दोष असतात. एकदा डिस्चार्ज झाल्यानंतर पुन्हा चार्ज करता येत नाही. वापरण्यास धोकादायक असतो. उपयोग: अल्पवेळ करंट आवश्यक असलेल्या उपकरणांसाठी याचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ इलेक्ट्रिक बेल, घड्याळे आणि टेलिफोन इत्यादी. दोष आणि निवारण: होल्टॅक सेलमध्ये स्थानिक क्रिया आणि पोलरायझेशन यासारखे दोष निर्माण होतात. स्थानिक क्रिया लोकल ॲक्शन: झिंक इलेक्ट्रोड इलेक्ट्रोलाइटमध्ये बुडविला असता त्यामधील लोखंड आणि शिसे यांसारख्या अशुद्ध पदार्थामुळे काही प्रमाणात झिंकचे कण मुक्त होतात. या कणांमुळे झिंक इलेक्ट्रोडच्या अंतर्गत भागात छोटे छोटे सेल निर्माण होतात. या परिणामाला लोकल ॲक्शन म्हणतात. यावर नियंत्रण ठेवता येत नसल्यामुळे काही प्रमाणात झिंक वाया जाऊन सेलचा EMF कमी होतो. या प्रकारचा दोष दूर करण्यासाठी झिंकच्या इलेक्ट्रोडवर पाऱ्याचा लेप देतात. यासाठी झिंक इलेक्ट्रोड सौम्य सल्फ्युरिक ॲसिडमध्ये अल्प काळ बुडवितात. नंतर त्याच्या पृष्ठभागावर पारा लावतात. अशा प्रकारे हा दोष दूर केल्यामुळे झिंकच्या अंतर्गत भागात निर्माण होणाऱ्या क्रियेला प्रतिबंध केला जाऊन झिंकची अकारण होणारी झीज टळते. पोलरायझेशन: सेलवर लोड जोडला असता झिंकच्या इलेक्ट्रोडकडून मुक्त होणारे हायड्रोजनचे बुडबुडे कॉपर इलेक्ट्रोडच्या पृष्ठभागावर जमा होतात. यालाच पोलरायझेशन म्हणतात. हायड्रोजन वायू इन्सुलेटर असल्याने कॉपरच्या पृष्ठभागावर त्याचा पातळ थर जमा होताच सेलमधून करंट वाहण्याचे प्रमाण हळूहळू कमी होते. या प्रकारचा दोष दूर करण्यासाठी हायड्रोजनचे बुडबुडे कॉपर इलेक्ट्रोडकडे जाण्यापूर्वी त्याचे रूपांतर रासायनिक पदार्थाच्या सहाय्याने पाण्यात करावे लागते. हायड्रोजनच्या बुडबुड्यांचे पाण्यात रूपांतर करण्यासाठी जो रासायनिक पदार्थ वापरतात त्यास डिपोलरायझर म्हणतात. हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडच्या भोवती वापरतात. डिपोलरायझर म्हणून मॅग्नेश डायऑक्साईड अथवा नायट्रिक ॲसिड वापरतात. त्यामुळे हायड्रोजनचे रूपांतर पुन्हा पाण्यात होते. लेकलँडचे सेल. रचना: या सेलला कार्बन झिंक सेल असेही म्हणतात. यामध्ये एका काचेच्या जारमध्ये तीव्र अमोनियम क्लोराईडचे NH4Cl सोल्युशन भरून त्यामध्ये अमलगेशन केलेला झिंकचा रॉड निगेटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून बुडवून ठेवलेला असतो. सोल्युशनमध्ये मध्यभागी चिनी मातीचा पोरस स्पॉट ठेवलेला असतो. यामध्ये मध्यभागी कार्बनचा रॉड पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून ठेवून त्याभोवती मॅग्नेश डायऑक्साईडची MnO2ची पावडर आणि कार्बन पावडर भरून सेलचे तोंड सील केलेले असते. यामधील मॅग्नेश डायऑक्साईड डिपोलरायझरचे आणि कार्बन पावडर कंडक्टरचे कार्य करते. कार्यपद्धत: सेलवर लोड जोडताच पुढील रासायनिक क्रिया घडते. Zn + 2NH4Cl = ZnCl2 + 2NH3 + H2. झिंक + अमोनियम क्लोराईड = झिंक क्लोराईड + अमोनिया + हायड्रोजन. या क्रियेमुळे मुक्त झालेला हायड्रोजन हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडकडून मॅग्नेश ऑक्साईडमधून निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे जात असताना पुढील प्रमाणे रासायनिक क्रिया होते.
2H plus 2MnO2 is equal to MnO3 plus H2O. हायड्रोजन प्लस अमोनियम हायड्रॉक्साईड इज इक्वल टू मॅग्नेज ऑक्साईड प्लस पाणी. या क्रियेत मुक्त झालेला हायड्रोजन पोरस स्पॉटमधील मॅग्नीज डायऑक्साईडच्या पावडरमधून जात असताना त्याचे पाण्यात रूपांतर होते आणि या क्रियेत निर्माण झालेला मॅग्नीज पॅरॉक्साईडने हवेतील ऑक्सिजन कण ग्रहण केल्याने त्याचे रूपांतर मॅग्नीज डायऑक्साईडमध्ये होते. स्थानिक क्रियेचा दोष नाहीसा करण्यासाठी झिंकच्या रॉडवर पाऱ्याचा लेप देतात. त्याचप्रमाणे पोलरायझेशनचा दोष नाहीसा करण्यासाठी डिपोलरायझर म्हणून मॅग्नीज डायऑक्साईड वापरतात. वैशिष्ट्ये: EMF 1.46 असतो. अंतर्गत रेझिस्टन्स 1 ओहम ते 5 ओहमच्या दरम्यान असतो. ॲम्पियर अवर कॅपॅसिटी जास्त असते. डिपोलरायझेशनची क्रिया संथपणे होत असल्यामुळे वापर सातत्याने करता देखभाल ठेवावी लागते. यापासून विषारी वायू निर्माण होत नाहीत. तोटे: उच्च करंट वाहू लागताच सेलचा EMF उतरतो. इंटरनल रेझिस्टन्स उच्च असतो. उपयोग: इलेक्ट्रिक बेल, इलेक्ट्रिक घड्याळ, टेलिग्राफ आणि अल्पकाळ करंट लागणाऱ्या साधनांसाठी उपयोग होतो. ड्राय सेल. रचना: ही लेक्लायशे उर्फ कार्बन झिंक सेलची सुधारित आवृत्ती आहे. यामध्ये झिंकची उबट डबी, निगेटिव्ह इलेक्ट्रोड आणि डबीच्या मध्यभागी पितळी कॅप बसवलेला कार्बन रॉड पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून वापरलेला असतो. या इलेक्ट्रोडच्या भोवती जाळीदार कपड्याच्या पिशवीमध्ये मॅग्नीज डायऑक्साईड, कार्बनची पावडर, अमोनियम क्लोराईड आणि झिंक क्लोराईडचे मिश्रण भरलेले असते. या पिशवीच्या भोवती अमोनियम क्लोराईड, झिंक क्लोराईड आणि प्लास्टर ऑफ पॅरिस पेस्टच्या स्वरूपात भरलेली असून ती इलेक्ट्रोलाइटचे कार्य करते. पेस्ट बाहेर पडू नये म्हणून डबीचे तोंड सिलिंग कंपाऊंडने बंद केलेले असून ती डबी पातळ पुठ्ठ्याच्या आवरणात बसवलेली असते. सेलमध्ये होणाऱ्या रासायनिक क्रियेमुळे निर्माण होणारे गॅसेस बाहेर पडण्यासाठी डबीच्या तोंडाशी छोटेसे छिद्र ठेवलेले असते. यामधील मॅग्नीज डायऑक्साईड डिपोलरायझेशनचे कार्य करते. याची रासायनिक क्रिया वेट लेक्लॅशच्या सेलप्रमाणेच असते. अधिक काळ वापरल्यास झिंकला सूक्ष्म छिद्र पडून त्यातून द्रव पदार्थ बाहेर पडतो. ज्या साधनात तो वापरलेला आहे ते साधन खराब होते. हे घडू नये म्हणून हा सेल स्टीलच्या केसिंगमध्ये ठेवून सील बंद करतात. अशा सेलला लीक प्रूफ सेल म्हणतात. वैशिष्ट्ये: EMF 1.5 व्होल्ट ते 1.6 व्होल्टच्या दरम्यान असतो. इंटरनल रेझिस्टन्स 0.1 ओहम ते 0.4 ओहम असतो. सहज हाताळता येतो. ॲम्पियर अवर कॅपॅसिटी जास्त असते. इलेक्ट्रोलाइट पेस्टच्या स्वरूपात असतो. तोटे: हा सेल दीर्घकाळ न वापरल्यास त्यातील पेस्ट सुकून तो निकामी होतो. कालांतराने लिकेज झाल्याने तो निकामी होतो. सातत्याने उपयोग करता येत नाही. उपयोग: टॉर्च, ऑडिओ सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक्स टेलिफोन, टॉईज, इलेक्ट्रिक बेल, बझर्स, टेलिग्राफ इन्स्ट्रुमेंट, गॅस इंजिन इग्निशन, फ्लॅशलाईट आणि पॉवर सिग्नल सर्किट इत्यादी. मर्क्युरी सेल. रचना: हा निकेल कॅडमियम प्रकारचा सेल आहे. या प्रकारच्या सेलमध्ये स्टेनलेस स्टीलची अथवा निकेल प्लेटेड स्टीलची छोटीशी डबी पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून वापरलेली असते. या डबीत तळाशी मर्क्युरी ऑक्साईड HgO डिपोलरायझिंग पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून वापरतात. त्यावर सच्छिद्र सेपरेटर ठेवून पोटॅशियम हायड्रॉक्साईडचा KOH चा थर दिलेला असतो. हे इलेक्ट्रोलाइटचे कार्य करते. त्यावर झिंकची पावडर ठासून भरलेली असते. नंतर डबीचे तोंड एका स्टेनलेसच्या कॅपने इन्सुलेट करून सील बंद केलेली असते. ही कॅप निगेटिव्ह टर्मिनल म्हणून कार्य करते. यामध्ये रासायनिक क्रिया होत असताना कोणत्याही प्रकारचे गॅसेस निर्माण होत नसल्याने पोलरायझेशनचा दोष उद्भवत नाही. वैशिष्ट्ये: EMF 1.4 व्होल्ट असतो. आकाराने लहान असून वजनाने हलका असतो. दोषविरहित असतो. ॲम्पियर अवर कॅपॅसिटी जास्त असते. आयुष्यमान जास्त असते. उच्च तापमानाला देखील कार्य करू शकतो. धक्के आणि हादरे सहन करण्याची क्षमता असते. घनतेच्या तुलनात्मक ऊर्जा जास्त असते. उपयोग: कॉम्प्युटर्स, इलेक्ट्रॉनिक कॅल्क्युलेटर्स,
रिस्ट वॉचेस, हिअरिंग एड्स इत्यादी. सिल्वर ऑक्साईड सेल. रचना. या प्रकारच्या सेलला बटन सेल असेही म्हणतात. या प्रकारच्या सेलमध्ये पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून स्टेनलेस स्टीलची अथवा निकेल प्लेटेड स्टीलची छोटीशी डबी वापरलेली असते. या डबीच्या तळाशी पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून सिल्वर ऑक्साईड भरलेले असते. यावर सच्छिद्र सेपरेटर बसविलेले असून त्यावर झिंक पावडरचा थर दिलेला असतो. हा निगेटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून कार्य करतो. डबीचे तोंड स्टीलच्या कॅपने इन्सुलेट करून बंद केले जाते. याचे आउटपुट 1.5 व्होल्टपेक्षा जास्त असते. वैशिष्ट्ये. या सेलची वैशिष्ट्ये मर्क्युरी सेलप्रमाणेच असते. मर्क्युरी सेलपेक्षा महाग असतो, परंतु कार्यक्षमता उच्च असते. उपयोग. कॅम्प्युटर्स, इलेक्ट्रॉनिक कॅल्क्युलेटर्स, रेडिओ सेट, हिअरिंग एड्स, मायक्रोफोन इत्यादी. लिथियम सेल. रचना. या प्रकारच्या सेलमध्ये निगेटिव्ह टर्मिनल म्हणून उभट डबी आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून लिथियम वापरलेले असते. याच्या मध्यभागी सेपरेटर बसवलेला असून त्याच्या भोवती पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडसाठी कार्बनची बुकटी वापरतात. बुकटीच्या मध्यभागी पॉझिटिव्ह टर्मिनल असते. डबीचे तोंड इन्सुलेटिंग पदार्थांनी बंद केलेले असते. यामध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणून सल्फर डायऑक्साईडचा वापर केलेला असतो. वैशिष्ट्ये. आयुष्यमान सुमारे 10 वर्ष असते. 2.5 व्होल्ट ते 3.6 व्होल्टच्या दरम्यान असते. निरनिराळ्या आकारामध्ये आणि प्रकारामध्ये उपलब्ध होतात. उपयोग. करंट रेटिंग कमी असलेल्या उपकरणांमध्ये याचा उपयोग करतात. उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक वॉचेस, स्मोक अलार्म, टॉर्च, ट्रान्झिस्टर रेडिओ, मोबाईल इत्यादी. अल्कलाइन सेल. रचना. या प्रकारच्या सेलमध्ये निगेटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून कंटेनर वापरतात. यामध्ये पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून मॅग्नीज डायऑक्साईड आणि इलेक्ट्रोलाइट म्हणून पोटॅशियम हायड्रॉक्साईड अल्कलाइन सोल्युशन वापरतात. वैशिष्ट्ये. किमतीने महाग असतात. प्रदीर्घ काळ जास्त करंट देऊ शकतात. आयुष्यमान 6 ते 10 महिने असते. उपयोग. मौल्यवान इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये. फोटो कंडक्टिव्ह सेल. काही सेमीकंडक्टर पदार्थावर प्रकाश किरणे पडली असता त्यामधील अणूतील इलेक्ट्रॉन सुटे होऊन सूक्ष्म वीज निर्मिती होते. या तत्वावर हे सेल कार्य करतात. या प्रकारच्या सेलमध्ये सिरॅमिकच्या छोट्याशा चकतीच्या दोन्ही पृष्ठभागावर फोटो कंडक्टिव्ह लाईट सेन्सिटिव्ह पदार्थाचा लेप दिलेला असतो. सेलला जोडून धातूची 2 टर्मिनल्स बाहेर काढून ती चकती पारदर्शक आर्द्रताविरोधी डबीमध्ये हवा बंद करून बसवलेली असते. अत्यंत पातळ सिरॅमिकच्या गोलाकार चकतीवर लाईट सेन्सिटिव्ह पदार्थापासून बनवलेली पट्टी नागमोडी वळणे घेत बसवलेली असते. लाईट सेन्सिटिव्ह सेलवर प्रकाश किरणे पडताच त्यापासून होल्स आणि इलेक्ट्रॉन सुटे होऊन त्याचे एक टर्मिनल पॉझिटिव्ह आणि दुसरे टर्मिनल निगेटिव्ह होते. लाईट सेन्सिटिव्ह पदार्थावर प्रकाश किरणे पडल्यास अधिक करंटची निर्मिती होते. तसेच प्रकाश किरणांची तीव्रता कमी झाल्यास करंट निर्माण होण्याचे प्रमाण कमी होते. फोटोव्होल्टिक सेल. रचना. 2 प्रकारच्या सेमीकंडक्टरपासून हे सेल बनवलेले असतात. दोन्ही सेमीकंडक्टरच्या जोड दिलेल्या बिंदूवर प्रकाश किरणे पडताच त्याचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होते. सेलच्या अंतर्गत भागात निर्माण होणारे व्होल्टेज हे प्रकाश किरणांच्या तीव्रतेवर अवलंबून असल्याने याला फोटोव्होल्टिक सेल म्हणतात. यामध्ये व्होल्टेज निर्माण करण्याची क्षमता असल्याने त्यांना बाहेरून सप्लाय द्यावा लागत नाही. सिलिकॉन सोलर सेलने सूर्यकिरणांचे रूपांतर विद्युत ऊर्जेत होते. यामध्ये पी टाईप सिलिकॉनच्या खड्यामध्ये अत्यंत पातळ अशा एन टाईप पदार्थाचा कण असतो. यापासून मिळणाऱ्या करंटचे प्रमाण अल्प असते. अनेक सेल सिरीज पॅरललमध्ये जोडून त्यापासून मिळणाऱ्या व्होल्टेजवर बॅटरी चार्ज करतात, म्हणून याला सौर सेल म्हणतात. वैशिष्ट्ये. प्रदूषण होत नाही. इतर पूरक साधनांची आवश्यकता नसते. उपयोग. अल्प करंट लागणाऱ्या उपकरणांमध्ये आणि सेल कॅल्क्युलेटरमध्ये मोठ्या प्रमाणात वापरतात. प्रायमरी सेलची देखभाल. मेंटेनन्स ऑफ प्रायमरी सेल. इलेक्ट्रोड आणि त्याची टर्मिनल सदैव स्वच्छ असावे.
जस्ताचा रॉड अमलगेशन केलेला असावा. वापरात नसताना इलेक्ट्रोड आणि सच्छिद्र भांडे इलेक्ट्रोलाइटमधून बाहेर काढून ठेवावे. डिपोलरायझेशनची स्ट्रेंथ कमी होऊ देऊ नये. इलेक्ट्रॉड्स इलेक्ट्रोलाइटमध्ये बुडवलेले असताना ते शॉर्ट होऊ देऊ नये. उत्कृष्ट प्रायमरी सेलचे गुणधर्म. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड प्रायमरी सेल. उच्च आणि कॉन्स्टंट EMF असावा. इंटरनल रेझिस्टन्स कमीत कमी असावा. लोड नसताना कार्य बंद राहावे. पोलरायझेशनपासून मुक्त असावा. रासायनिक क्रिया होत असताना त्यामधून मुक्त होणाऱ्या विषारी वायूचे प्रमाण कमी असावे. स्वस्त आणि टिकाऊ असावा. सहजासहजी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येण्याजोगा असावा. सेल्सची जोडणी. कनेक्शन ऑफ सेल्स. प्रत्येक सेलची व्होल्टेज आणि करंट क्षमता ही त्या मानाने खूप कमी असते. सेलची व्होल्टेज क्षमता आणि करंट क्षमता वाढवायची असल्यास खालीलप्रमाणे जोडणी करता येते. सिरीज जोडणी, पॅरलल जोडणी, सिरीज पॅरलल जोडणी. सिरीज जोडणी. सेलच्या व्होल्टेज क्षमतेपेक्षा अधिक व्होल्टेजची गरज असल्यास सेल सिरीजमध्ये जोडतात. ही जोडणी करताना एका सेलचे निगेटिव्ह टर्मिनल दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला तसेच दुसऱ्या सेलचे निगेटिव्ह टर्मिनल तिसऱ्या सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडतात. आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे या जोडणीत पहिल्या सेलचे पॉझिटिव्ह टर्मिनल आणि तिसऱ्या सेलचे निगेटिव्ह टर्मिनलवर लोड जोडतात. सिरीजमध्ये जोडावयाच्या प्रत्येक सेलचे व्होल्टेज आणि अंतर्गत रेझिस्टन्स एक समान असल्याने एकूण व्होल्टेज काढण्यासाठी पुढील सूत्र वापरतात. ET = E × N. यामध्ये ET = एकूण व्होल्टेज व्होल्टमध्ये, E बरोबर एका सेलचे व्होल्टेज व्होल्टमध्ये, N बरोबर सेलची संख्या. उदाहरणार्थ, प्रत्येकी 1.5 व्होल्ट EMF असलेले 10 ड्राय सेल सिरीजमध्ये जोडल्यास एकूण व्होल्टेज किती असेल? दिलेल्या बाबी. E = 1.5 व्होल्ट, N = 10. काढावयाची बाब. ET किती? ET = E × N = 1.5 × 10 15 व्होल्ट. सर्किटचा एकूण रेझिस्टन्स काढण्यासाठी पुढील सूत्र वापरतात. RT = R × N. यामध्ये RT एकूण अंतर्गत रेझिस्टन्स ओहममध्ये, R एका सेलचा अंतर्गत रेझिस्टन्स ओहममध्ये, N सेलची संख्या. उदाहरणार्थ, प्रत्येकी 0.02 ओहम अंतर्गत रेझिस्टन्स असलेले 15 सेल्स सिरीजमध्ये जोडल्यास त्या सर्किटचा एकूण रेझिस्टन्स काढा. दिलेल्या बाबी. R 0.02 ओहम, N 15. काढावयाची बाब. RT बरोबर किती? RT बरोबर R × N बरोबर 0.02 × 15 बरोबर 0.3 ओहम. अशा सर्किटचा करंट काढण्यासाठी पुढील सूत्र वापरतात. I E × N R × N + R. उदाहरणार्थ, प्रत्येकी 0.03 ओहम अंतर्गत रेझिस्टन्स आणि 1.5 व्होल्ट EMF असलेले 3 सेल्स सिरीजमध्ये जोडून त्यावर 5 ओहम रेझिस्टर जोडला असता सर्किटमधून किती करंट वाहील? दिलेल्या बाबी. R 0.03 ओहम, E 1.5 व्होल्ट, N 3, R 5 ओहम. काढावयाची बाब. I किती? I E × N R × N + R 1.5 × 3 0.03 × 3 + 5 4.5 0.09 + 5 4.5 5.09 0.88 अँपिअर. सेलची जोडणी सिरीजमध्ये करताना चुकून देखील एखादा सेल उलटा जोडला गेल्यास सर्किटचे व्होल्टेज कमी होते. पॅरलल जोडणी. सेलची करंट क्षमता वाढविण्यासाठी सेलची जोडणी पॅरललमध्ये करतात. या पद्धतीत सर्व सेलची पॉझिटिव्ह टर्मिनल्स एकत्र जोडतात तसेच सर्व सेलची निगेटिव्ह टर्मिनल्स एकत्र जोडून सेलच्या पॅरललमध्ये लोड जोडतात.
या जोडणीमध्ये एका सेलचे जे व्होल्टेज असते तेच व्होल्टेज सर्वाचे असते, तेवढेच व्होल्टेज लोडला मिळते. म्हणजेच ET बरोबर E. यामध्ये ET बरोबर एकूण व्होल्टेज व्होल्टमध्ये, E बरोबर एका सेलचे व्होल्टेज व्होल्टमध्ये. पॅरलल सर्किटमध्ये सर्किटचा परिणामी रेझिस्टन्स कमी होतो. RT = R/N. यामध्ये RT बरोबर सर्किटचा परिणामी रेझिस्टन्स ओहममध्ये, R बरोबर सेलचा अंतर्गत रेझिस्टन्स ओहममध्ये, N बरोबर सेलची संख्या. उदाहरणार्थ, प्रत्येकी 1.5 व्होल्ट EMF आणि 0.03 ओहम अंतर्गत रेझिस्टन्स असलेले 6 सेल्स पॅरललमध्ये जोडल्यास परिणामी रेझिस्टन्स शोधून काढा. दिलेल्या बाबी: R बरोबर 0.03 ओहम, N बरोबर 6, E बरोबर 1.5 व्होल्ट. काढावयाची बाब: RT बरोबर किती? RT = R/N = 0.03/6 0.005 ओहम. पॅरलल सर्किटच्या प्रत्येक शाखेतून वाहणाऱ्या करंटच्या बेरजेइतका एकूण करंट असतो. त्यासाठी पुढील सूत्र वापरतात. IT = I1 + I2 + I3. यामध्ये IT सर्किटचा एकूण करंट एम्पियरमध्ये, I1, I2, I3 प्रत्येक रेझिस्टन्समधून वाहणारा करंट एम्पियरमध्ये. उदाहरणार्थ, पॅरललमध्ये जोडलेल्या सर्किटचा R1 मधून 1.5 एम्पियर, R2 मधून 2.7 एम्पियर, R3 मधून 0.25 एम्पियरचा करंट वाहत असल्यास त्या सर्किटमधून एकूण किती करंट वाहत असेल? दिलेल्या बाबी: I1 = 1.5 एम्पियर, I2 = 2.7 एम्पियर, I3 = 0.25 एम्पियर. काढावयाची बाब: IT किती? IT = I1 + I2 + I3 1.5 + 2.7 + 0.25 4.45 एम्पियर. पॅरलल सर्किटचा एकूण करंट काढताना एकूण व्होल्टेजला एकूण रेझिस्टन्सने भागावे लागते. यासाठी पुढील सूत्र वापरतात. IT = ET/RT + R. यामध्ये ET एकूण व्होल्टेज व्होल्टमध्ये, R बाह्य रेझिस्टन्स ओहममध्ये, RT सेलचा एकूण रेझिस्टन्स ओहममध्ये, IT एकूण करंट एम्पियरमध्ये. सेलची जोडणी पॅरललमध्ये करताना सर्व सेलचे व्होल्टेज समान असावे, अन्यथा जादा व्होल्टेज असलेल्या सेलने कमी व्होल्टेज असलेल्या सेलला व्होल्टेज पुरविले जाते. सेलची जोडणी पॅरललमध्ये करताना सेलची जोडणी उलट झाली तर त्याचा परिणाम शॉर्ट सर्किटसारखा होतो. अशा सर्किटमधून करंट वाहण्याचे प्रमाण वाढून सेल कायमचे निकामी होतात. सिरीज पॅरलल जोडणी: ज्यावेळी व्होल्टेज आणि करंट क्षमता या दोन्ही बाबी काढावयाच्या असतात त्यावेळी सेल्सची जोडणी सिरीज पॅरललमध्ये करतात. आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे जोडणी केल्यास सिरीज जोडणीसाठी सिरीजचे नियम आणि पॅरलल जोडणीसाठी पॅरललचे नियम लागू पडतात. सिरीज जोडणीमुळे व्होल्टेज आणि पॅरलल जोडणीमुळे करंट क्षमता वाढते. अशा जोडणीमध्ये प्रथम प्रत्येक सिरीज जोडणीचे व्होल्टेज आणि रेझिस्टन्सची किंमत शोधून काढतात. त्यानंतर पॅरलल सर्किटचे नियम लावून उदाहरणे सोडवितात. उदाहरणार्थ, प्रत्येकी 1.2 व्होल्ट EMF आणि 3 ओहम अंतर्गत रेझिस्टन्स असलेले 15 सेल्स असून प्रत्येक ओळीत 5 सेल्स सिरीजमध्ये जोडलेल्या 3 ओळी पॅरललमध्ये जोडलेल्या आहेत. त्या सर्किटमध्ये 1 ओहमचा रेझिस्टर जोडल्यास त्यामधून किती एम्पियरचा करंट वाहील? दिलेल्या बाबी: E बरोबर 1.2 व्होल्ट, N इन रो बरोबर 5, R बरोबर 3 ओहम, N बरोबर 15, R बरोबर 1 ओहम, नंबर ऑफ रो बरोबर 3. काढावयाची बाब: I बरोबर किती? प्रथम एका ओळीचे व्होल्टेज आणि अंतर्गत रेझिस्टन्स काढू. ET बरोबर E × N बरोबर 1.2 × 5 बरोबर 6 व्होल्ट. RT बरोबर R × N बरोबर 3 × 5 × 15 ओहम. आता पॅरलल सर्किटचा परिणामी रेझिस्टन्स काढू. R इफिशियन्सी बरोबर RT/नंबर ऑफ रो 15/3 बरोबर 5 ओहम. आता सर्किटमधून वाहणारा करंट काढू. I बरोबर ET/RT + R बरोबर
6/5 + 1 = 6/6 = 1 एम्पियर. सेकंडरी सेल. सेकंडरी सेलला स्टोरेज बॅटरी अथवा अनेक वेळा ॲक्युम्युलेटर म्हणतात. जेथे दीर्घकाळ हेवी करंटची गरज असते अशा ठिकाणी हे सेल अथवा बॅटरी वापरतात. लेड ॲसिड बॅटरीचे पुढील प्रकार पडतात. लेड ॲसिड बॅटरी, मेंटेनन्स फ्री लेड ॲसिड बॅटरी. लेड ॲसिड बॅटरी. लेड ॲसिड बॅटरीचे मुख्य घटक पुढीलप्रमाणे. कंटेनर. हार्ड रबर, काच किंवा सेल्युलाइट यापासून कंटेनर्स बनविलेले असतात. हल्लीच्या बॅटरीचे कंटेनर्स PVC पदार्थापासून बनवितात. कंटेनरमध्ये प्रत्येक सेलसाठी एक स्वतंत्र कप्पा असतो. प्लेटला खालून आधार देण्यासाठी PVC रिब्स उंचवटे असतात. 2 रिब्सच्या मधल्या रिकाम्या भागाला मड हाऊस म्हणतात. कंटेनरवर वरच्या बाजूस झाकण असते. यामध्ये व्हेंट प्लग आणि व्हेंट कॅप असते. प्रत्येक कप्प्यामध्ये कमाल पातळीपर्यंत सौम्य सल्फ्युरिक ॲसिड भरलेले असून यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्लेट्सचे संच बुडवून ठेवलेले असतात. प्लेट्स. प्रत्येक सेलमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्लेट्सचे संच असतात. अँटीमनी लेड अलॉय पदार्थापासून बनवलेल्या जाळीदार फ्रेममध्ये लेड पॅरॉक्साईड भरून पॉझिटिव्ह प्लेट्स बनवलेल्या असतात. याचा रंग चॉकलेटी डार्क ब्राऊन असतो. निगेटिव्ह प्लेटची रचना जवळजवळ पॉझिटिव्ह प्लेटप्रमाणे असते, मात्र यामध्ये ॲक्टिव्ह मटेरियल म्हणून सच्छिद्र स्पॉन्जी लेड भरलेले असते. या प्लेट्सचा रंग करडा असतो. प्रत्येक सेलमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्लेट्सचा एक संच असतो. प्रत्येक पॉझिटिव्ह प्लेट्सचे कार्य दोन्ही बाजूने समान होण्यासाठी निगेटिव्ह प्लेट्सची संख्या पॉझिटिव्ह प्लेटपेक्षा एकाने अधिक असते. सर्वसाधारणपणे एकूण प्लेट्सची संख्या 11, 13, 17, 23 अथवा 25 इतकी असते. इलेक्ट्रोलाइट. लेड ॲसिड सेलमध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणून सौम्य सल्फ्युरिक ॲसिड वापरतात. इलेक्ट्रोलाइट बनविताना 3 भाग पाणी आणि 1 भाग सल्फ्युरिक ॲसिड यांचे मिश्रण वापरतात. बॅटरीच्या चार्जिंग आणि डिस्चार्जिंग स्थितीनुसार स्पेसिफिक ग्रॅव्हिटीमध्ये बदल होतात. चार्जिंगचे प्रमाण आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा तक्ता. 100% चार्जिंग असेल तर 1.280 स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, 50% चार्जिंग असेल तर 1.200 स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि डिस्चार्ज असेल तर 1.150 स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते. बॅटरी हेवी रेटने डिस्चार्ज होत असल्यास पाण्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड मिसळावे लागते. अशावेळी इलेक्ट्रोलाइटची ग्रॅव्हिटी पाणी मिसळल्यानंतर ताबडतोब मोजू नये. बॅटरी चार्ज अथवा डिस्चार्ज झाल्यानंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मोजण्यासाठी थोडा अवधी जाऊ द्यावा लागतो. सेपरेटर्स. रासायनिक प्रक्रिया केलेले मृदू लाकूड, स्वच्छ रबर आणि PVC यासारख्या सच्छिद्र पदार्थापासून सेपरेटर्स बनवितात. यांच्या सूक्ष्म छिद्रामधून इलेक्ट्रोलाइट पाझरत असते, म्हणून पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्लेट्स एकमेकांना लागून शॉर्ट होत नाहीत. हल्ली काही प्रकारच्या बॅटरीमध्ये असे सेपरेटर्स न वापरता PVC फ्रेमचा उपयोग सेपरेटर्स म्हणून करतात. या सेपरेटर्सची एक बाजू सपाट तर दुसरी बाजू पन्हाळीसारखी असते. सेल कव्हर. हा मोल्डेड हार्ड रबर किंवा PVC पासून बनवलेला असून त्यावर व्हेंट छिद्रे असतात. व्हेंट प्लगमध्ये सूक्ष्म छिद्रे असलेली व्हेंट कॅप असते. सेलमध्ये इलेक्ट्रोलाइट भरण्यासाठी अथवा काढण्यासाठी व्हेंट प्लगचा उपयोग होतो. बॅटरी चार्जिंग अथवा डिस्चार्जिंगची क्रिया चालू असताना मुक्त होणारे वायू व्हेंट प्लगच्या सूक्ष्म छिद्रामधून बाहेर पडू शकतात. प्लेट कंटेनर. प्रत्येक सेलमधील पॉझिटिव्ह प्लेट्स आणि निगेटिव्ह प्लेट्स स्वतंत्रपणे पॅरललमध्ये जोडून सेल बनविण्यासाठी याचा उपयोग करतात. हा शुद्ध लेडपासून बनवलेला असतो. सेल कंटेनर. एका सेलचे निगेटिव्ह टर्मिनल दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडण्यासाठी वापरलेल्या शुद्ध लेडच्या जाडजूड पट्टीला सेल कंटेनर म्हणतात. हे बॅटरीच्या टर्मिनल पोस्टला वेल्ड करून जोडतात. कार्यपद्धत. बॅटरीवर लोड जोडला असता तिचे सर्किट पूर्ण झाल्याने त्या सर्किटमधून करंट वाहू लागून बॅटरी डिस्चार्ज होऊ लागते. दोन्ही प्लेट्सचे रूपांतर लेड सल्फेटमध्ये PbSO4 मध्ये होते. अशावेळी काही प्रमाणात सेलकडून एनर्जी घेतली जाते. या स्थितीत इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.180 वर येते. यालाच सेल डिस्चार्ज झाला असे म्हणतात.
बॅटरी चार्ज होताना त्यामधून डायरेक्ट करंट डिस्चार्जिंग करंटच्या विरुद्ध दिशेने पाठविला जाऊन रासायनिक क्रिया उलट दिशेने होते. पॉझिटिव्ह प्लेटचे रूपांतर लेड PbSO2 पॅरॉक्साईडमध्ये आणि निगेटिव्ह प्लेटचे रूपांतर शुद्ध शिशामध्ये होते. इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.280 वर येते. बॅटरी चार्ज होताना होणारी रासायनिक क्रिया. केमिकल ॲक्शन ड्युरिंग बॅटरी चार्जिंग. बॅटरीमध्ये इलेक्ट्रोलाइट भरल्यानंतर सुमारे 10 ते 12 तासाच्या अवधीनंतर बॅटरी चार्जिंगसाठी DC सप्लायला जोडली जाते, ज्यामुळे रासायनिक क्रिया घडून तिच्यामध्ये विद्युत ऊर्जा साठवली जाते. त्यामुळे पुढील रासायनिक क्रिया घडून येते. ॲनोड पॉझिटिव्ह प्लेटवर PbO2 + H2 + H2SO4 = PbSO4 + 2H2O. कॅथोड निगेटिव्ह प्लेटवर PbSO4 + H2 = Pb + H2SO4. रासायनिक क्रिया घडताना पॉझिटिव्ह प्लेट्सचे रूपांतर लेड पॅरॉक्साईडमध्ये आणि निगेटिव्ह प्लेट्सचे रूपांतर शुद्ध लेडमध्ये होते. इलेक्ट्रोलाइटमधील पाण्याचे प्रमाण कमी होऊन त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.280 होते. प्रत्येक सेलच्या EMFच्या पातळीत वाढ होऊन व्होल्टेज 2.1 व्होल्टवर येते. विद्युत ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत होते. बॅटरी डिस्चार्ज होताना होणारी रासायनिक क्रिया. बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडून बाह्य लोडमधून बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलकडे करंट वाहत असतो. बॅटरीच्या अंतर्गत भागामध्ये निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडून इलेक्ट्रोलाइटमधून पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडकडे करंट वाहत असताना सल्फ्युरिक ॲसिडचे विघटन होऊन हायड्रोजनचे आयन्स आणि सल्फेटचे आयन्स मुक्त होतात. हायड्रोजनचे आयन्स पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडकडे आणि सल्फेट्सचे आयन्स निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे धाव घेतात. त्यामुळे खालील रासायनिक क्रिया घडून येतात. ॲनोड पॉझिटिव्ह प्लेटवर PbO2 + H2 + H2SO4 = PbSO4 + 2H2. कॅथोड निगेटिव्ह प्लेटवर Pb + SO4 = PbSO4. रासायनिक क्रिया घडताना पॉझिटिव्ह प्लेटचे रूपांतर लेड पॅरॉक्साईडमध्ये होऊन त्याचा रंग करडा होतो. इलेक्ट्रोलाइटमधील पाण्याचे प्रमाण वाढून त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.180 होते. सेलचा EMF 1.8 व्होल्टपर्यंत कमी होतो. रासायनिक ऊर्जेचे रूपांतर DC विद्युत ऊर्जेत होते. मेंटेनन्स फ्री लेड ॲसिड बॅटरी. ही अत्याधुनिक बॅटरी असून लेड ॲसिड बॅटरीच्या ऐवजी ही बॅटरी वापरतात. यामध्ये एकदा पेस्टरूपी इलेक्ट्रोलाइट भरल्यानंतर पुन्हा दीर्घकाळ इलेक्ट्रोलाइट भरावे लागत नसल्याने याला मेंटेनन्स फ्री लो मेंटेनन्स बॅटरी म्हणतात. रचना. या बॅटरीचा कंटेनर हीट शील्ड रग्ड पॉलिप्रोपेलिनपासून बनवलेली असून ती पूर्णतः लीक प्रूफ असते. या कंटेनरमध्ये इलेक्ट्रोलाइटची पातळी प्लेट्सच्या पातळीपेक्षा 2 ते 3 सेंटीमीटरने जास्त राहील अशी सोय केलेली असल्याने देखभाल करावी लागत नाही. यामधील निगेटिव्ह प्लेट्स सेलेनियम लेड अलॉयपासून तयार केलेल्या असल्यामुळे टॉप-अपचे प्रमाण जास्त होते. या प्लेट्सची जाडी जुन्या पद्धतीच्या प्लेट्सच्या जाडीपेक्षा अधिक असते. यामधील सेपरेटर्स अल्प अंतर्गत रेझिस्टन्स असल्याने पॉलिइथिलीनच्या एन्व्हलपपासून बनवलेले असून त्यामध्ये ग्लास वूलचे मॅट असते. त्यामुळे बॅटरीचे आयुष्यमान वाढते. शिवाय पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्लेट्स यांच्यात अंतर्गत होणारे शॉर्ट सर्किट टळते. पूर्वीच्या बॅटऱ्यांमध्ये सेल जोडण्यासाठी लेडच्या जाडजूड आणि लांबलचक पट्ट्या वापरल्या जात होत्या. मात्र या बॅटरीत त्या जागी L आकाराच्या पट्ट्या एकमेकांना वेल्ड केलेल्या असतात. यामधील सिरॅमिक व्हेंट प्लग सच्छिद्र असल्याने पाण्याची वाफ बाहेर पडण्याचे प्रमाण कमी होते. सेलची टर्मिनल जोडण्यासाठी स्टेनलेस स्टील फास्टनर्स वापरलेले असतात. त्यामुळे सल्फेशन आणि करोजन यांसारखे दोष यामध्ये निर्माण होत नाही. या प्रकारच्या बॅटरीमधील पॉझिटिव्ह प्लेट्स अलॉय ग्रीडपासून बनवलेल्या असून त्यांचा आकार नळीप्रमाणे असतो. यामध्ये क्लोरीनयुक्त पॉलिस्टरचे तुकडे भरलेले असल्याने कार्यक्षमता उच्च असते. कार्यपद्धत. इलेक्ट्रोलाइटमध्ये असणाऱ्या ॲक्टिव्ह मटेरियलची सल्फ्युरिक ॲसिडशी रासायनिक प्रक्रिया घडून येते. त्यामुळे लेड सल्फेट आणि पाणी तयार होते. रिचार्ज होत असताना लेड सल्फेटचे रूपांतर पुन्हा मेटॅलिक लेडमध्ये होते. यामध्ये लेड ॲसिड बॅटरीप्रमाणेच रासायनिक क्रिया घडते.
बॅटरी चार्ज होत असताना निगेटिव्ह प्लेटवरील लेड सल्फेटचे मेटॅलिक लेडमध्ये आणि पॉझिटिव्ह प्लेटचे डायऑक्साईडमध्ये रूपांतर होते. बॅटरी पूर्ण चार्जच्या स्थितीत येताच रासायनिक क्रियेत बदल होऊ लागतात. चार्जिंग करंटमध्ये वाढ होऊ लागते. बॅटरी फुल चार्ज होताच सर्व करंट इलेक्ट्रोलाइटमधून वाहू लागतो आणि निगेटिव्ह प्लेटपासून मोठ्या प्रमाणात हायड्रोजन वायू बुडबुड्यांच्या स्वरूपात सुटा होतो. त्याचवेळी पॉझिटिव्ह प्लेटपासून ऑक्सिजन वायू सुटा होतो. बॅटरी ओव्हरचार्ज केल्यास हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायू मोठ्या प्रमाणात सुटे होऊ लागल्याने इलेक्ट्रोलाइटमधील पाण्याचे प्रमाण कमी होते. इलेक्ट्रोलाइटमधील वायू सुटे होण्याचे प्रमाण कमी करण्याकरिता निगेटिव्ह प्लेट पूर्ण चार्ज होण्यापूर्वीच पॉझिटिव्ह प्लेट पूर्णपणे चार्ज होण्याची व्यवस्था असते. बॅटरीमधील इलेक्ट्रोलाइट पाण्याची वाफ बाहेर पडू शकत नसल्याने इलेक्ट्रोलाइटमधील पाणी दीर्घकाळ टिकून राहते. उपयोग ऑटोमोबाईल्स, इन्व्हर्टर, UPS आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये.